हे बघा इथे हाई राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर मी इथे जॉईंटही करून दिला आणि धागाही कट करून घेतलेला आहे। नंतर इथे आपल्याला ऑरेंज कलर जॉईंट करायचा आहे। 2 चेन, 2 चेन झाल्याच्या नंतर जसे आपण इथे 3 खांब तयार केले तसेच सेम आता आपल्याला 3 खांब तयार करून घ्यायचे आहे। 2 3 इथे 3 चेन झाल्यानंतर परत इथे 3 खांब, 1 2 3 परत इथे 3 खांब झाल्यानंतर 3 चेन, 1 2 3 3 चेन झाल्यानंतर हे 3 खांब सोडून द्यायचे आहे आणि चेनच्या जागी 3 खांब। तर अशा प्रकारे हा राऊंड पण कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर मी हा राऊंड सुद्धा इथे कंप्लीट करून घेते। हे बघा इथे हाही राऊंड कंप्लीट केलेला आहे। त्यानंतर याला जिथून सुरुवात केली होती तिथेच याला जॉईंट करून देते चेनच्या ठिकाणी आणि एक चेन घेऊन हा धागा कट करून घेणार आहे। त्यानंतर इथे पिंक कलर घेतलेला आहे। पिंक कलरला जॉईंट करताना आधी 2 चेन, 2 चेन झाल्याच्या नंतर जसे आपण इथे 3 खांब तयार केले तसेच सेम 3 खांब आपल्याला करायचे आहेत चेनच्या ठिकाणी। 1 2 3 झाल्याच्या नंतर इथे 1 2 3 चेन आणि परत 3 खांब सोडून जिथे चेन घेतली होती तिथे 3 खांब। तर सेम हाही राऊंड इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे। 3 चेन, 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब। हे बघा इथे 3 खांब, आता 3 चेन, त्यानंतर परत 3 खांब सोडून चेनच्या ठिकाणी 3 खांब। तर अशा प्रकारे हा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते। कुठेही बदल नाही आहे, सेम तोच राऊंड रिपीट आहे। फक्त एवढंच की तिथे कुठे चेन कमी आहे तर कुठे चेन जास्त घेणार आहे। हे बघा इथे आपला हाई राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे मी। त्यानंतर इथे जॉईंट केलेला धागा आणि कटही करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आता आपल्याला ब्लॅक कलर घेऊन ब्लॅक कलरच्या आधी 2 चेन, 1 2 चेन झाल्यानंतर आधी आपण 3 खांब केले होते, 3 खांब केले होते। तर आता आपल्याला 4 खांब करायचे आहेत। 1 2 1 चेन, परत इथेच 2 1 आणि हा दुसरा। त्यानंतर 1 2 3 3 चेन झाल्याच्या नंतर परत इथे 3 खांब सोडून दिले आणि इथे 4 खांब, 1 नंतर परत तिथेच दुसरा, 2 झाल्याच्या नंतर 1 चेन आणि परत तिथेच अजून 2 1 आणि हा 2, त्यानंतर परत 1 2
3 चेन आणि 3 खांब सोडून द्यायचे, परत 4 खांब, आधी 2 खांब नंतर 1 चेन, परत तिथेच 2 खांब. तर अशा प्रकारे हा राऊंडसुद्धा कंप्लीट करून घेते मी. इथे 2 खांब 1 चेन, परत इथे 2 खांब, 4 खांब झाल्याच्यानंतर इथे 3 चेन, 1 2 3. तर अशा प्रकारे हा राऊंडसुद्धा मी इथे कंप्लीट करून घेते. हे बघा इथे हाई राऊंड मी कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर इथे जॉईंट करून धागाही कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला व्हाईट कलर घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला प्रत्येक खांबाच्या मधातनी सिंगल खांब घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे 3 याच्यातून घेऊन हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर जी इथे चेन आहे त्या चेनच्या ठिकाणी 2, हे बघा 2 झाल्याच्यानंतर परत इथे जिथे खांब घेतले होते तिथे प्रत्येक खांबाच्या मधात एक खांब सोडून, त्यानंतर प्रत्येक एक खांब सोडून असं सिंगल खांब आपल्याला घेत जायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर चेनच्या ठिकाणी 2, हे बघा अशा प्रकारे मी हा राऊंड इथे कंप्लीट करून घेते. हे बघा इथे आपला हाई राऊंड मी इथे कंप्लीट करून घेतलेला आहे. या राऊंडला येलो कलर जॉईन केलेला आहे. त्यानंतर इथे 2 चेन, 1 2 चेन झाल्याच्यानंतर 2 खांब, त्यानंतरच्या राऊंडला मी काय केलेलं आहे, 2 खांब घेतले, इथे 2 साखळी, परत 2 खांब 2 साखळी आणि खालून 2 खांब सोडत नेलेले आहे. म्हणजे 2 खांब सोडून 2 खांब घेतले, परत इथे 2 साखळी आणि इथून 2 खांब सोडले, इथे 2 खांब विणले, परत इथे 2 साखळी, इथे 2 खांब सोडले आणि इथे 2 खांब विणले. तर अशा प्रकारे मी पूर्ण हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आणि इथे धागाही जॉईंट करून कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला ऑरेंज कलर जॉईन करायचा आहे. अशा प्रकारे इथे ऑरेंज कलरचा धागा मी जॉईन करून घेतलेला आहे. 2 चेन, त्यानंतर आधी आपण इथे 2 खांब घेतले, तर आता इथे आपल्याला 3 खांब घ्यायचे आहे. दोन 3, त्यानंतर 2 चेन, 1 2, परत 3 खांब, जिथे चेन घेतली होती आपण आधी तिथे 3 खांब डबल क्रोशियाचे. हे बघा इथे 2, त्यानंतर 3, परत 2 चेन, 1 2, परत 3 खांब. तर अशा प्रकारे हा राऊंड इथे मी कंप्लीट करून घेते. त्यानंतर मी इथे 4 राऊंड वाढवलेले आहे. हे बघा इथे येलो कलरचा घेतला, 2 खांब 2 चेन, जसं आपण इथे घेतला होता आधी हे व्हाईट याचा, तसाच मी इथे घेतला 2 खांब 2 चेन. त्यानंतर इथे 3 खांब 2 चेन, 3 खांब 2 चेन. तर तो पण राऊंड ते कंप्लीट केला. जसा हा राऊंड घेतला तसाच सेम इथे पिंक याचा घेतला, 3 खांब 2 चेन, 3 खांब 2 चेन, तो राऊंड कंप्लीट केला. त्यानंतर इथे 4 खांब आणि 2 चेन, जसं आपण इथे घेतलं होतं सुरुवातीला 4 खांब 2 चेन, तसंच मी इथे घेतलं 4 खांब 2 चेन. तर तो राऊंड कंप्लीट केला. त्यानंतर सेम डबल तोच राऊंड हा वाला 2 खांब 1 चेन, 2 खांब 1 चेन. त्यानंतर हा राऊंड मी इथे कंप्लीट केलेला आहे. तर अशा प्रकारे मी इथे 5 राऊंड वाढवलेले आहे. हे बघा मी इथे येलो कलर जॉईंट करून घेत आहे. 1 2 3 चेन, 3 चेन झाल्याच्या नंतर आधी इथे आपण 2 खांब घेतले, तर मी इथे एकच खांब घेते.
हे बघा एक, त्यानंतर परत दुसऱ्या ह्याच्यात एक डायरेक्ट चेन नाही घेत, चेन घ्यायची नाही आहे, डायरेक्ट घेत जायचं आहे. बघा अशा प्रकारे प्रत्येक ह्याच्यातनी एक एक खांब हे बघा अशा प्रकारे हा राऊंड इथे कंप्लीट करून घेते मी. हे बघा इथे आपला राऊंड हा कंप्लीट केलेला आहे मी. त्यानंतर जे इथे 3 चेन घेतल्या होत्या तिथे याला जॉईंट करून देत आहे. हे बघा, नंतर एक चेन घेऊन हा धागा कट करून घेते. इथे आपला थालपोस्ट तयार आहे. हे बघा इथे आपला थालपोस्ट पूर्ण तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.